रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. जिल्ह्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ मायलेकाचे मृतदेह आढळून आल्याने फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. माधुरी लक्ष्मण कचरे वय वर्ष 28 आणि शंभूराज लक्ष्मण कचरे वय वर्ष 7 अशी मृतांची नावे आहेत. मृत महिला आजारी होती, तसंच मुलगाही आजारी असायचा. या आजारांना कंटाळून तिनं मुलासह आत्महत्या केल्याचं कारण तपासात समोर आलं आहे, अशी माहिती लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी दिली. फलटण तालुक्यातील सालपे गावातील लक्ष्मण कचरे हे मेंढपाळ आहेत. त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी पाचगणीतील आश्रम शाळेत शिकतात. तर पती, पत्नी माधुरी आणि मुलगा शंभूराज असे तिघे जण सालपे गावात राहत होते. माधुरीला 2-3 आजार होते, तसंच मुलगाही आजारी असायचा, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. पती लक्ष्मण हे पाचगणीतील मुलांना भेटण्यासाठी गेल्यानंतर माधुरी मुलगा शंभूराजला घेऊन घराबाहेर पडली. एका दुकानात खाऊ घेतल्यानंतर पंधरकी नावाच्या शिवाराकडे गेली. या शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर दादा यशवंत कचरे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात माधुरी आजारग्रस्त होती, अशी माहिती समोर आली. आजाराला कंटाळून तिने मुलासह आत्महत्या केल्याचं कारण स्पष्ट झालं आहे. मोठी मुलगी आणि एक मुलगा पाचगणीच्या आश्रमशाळेत शिकत आहेत. कष्टकरी कुटुंबातील महिलेने टोकाचं पाऊल उचलत मुलासह आत्महत्या केल्यानं लोणंद परिसरात हळहळ व्यक्त होतीये. लोणंद पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.